मंडळी, हे नाटक पुलंनी लिहिलेलं आहे. आजही हे नाटक ताजं वाटतं. अप्रतिम नेपथ्य तर एवढं अप्रतिम की फक्त एकाच सेटवरती अख्खं नाटक होऊन सुद्धा असं वाटत नाही की सेट बदललेलं नाही. आजही त्या नाटकातले व्यक्तिरेख आपल्याला आवडतात. विलक्षण आवडलं. मी आणि प्रेम नेव्हार. पण मग लग्न का नाही केलं तू? अरे लग्न करते का कोणी? लग्न होतं. जसं खोकला होतो, पित्त होतं, गालगुंड होतात, तसं लग्न होतं. डॉक्टर काका, तुम्ही औषध घ्या. आता माझं काही लग्न होणार नाही, ती भीती मला नाही आणि मलाही नाही. हे असं बोललात ना तर औषधाचा डोस वाढून देईन बरं का. डॉक्टर काका, नाही येणार, खरंच नाही येणार. नाही तुमचा काही इलाज नाही त्याला. अहो निसर्गच असली क्रूर कर्म करतो कधी कधी. काय त्यालाही राजे महाराजांसारख्या लहरी आहेत ना. फकीराच्या गळ्यात तो सूर ठेवतो, मात्र अमीराच्या डोळ्यात रंग भरायला विसरतो. माणूस सुंदर कधी दिसतो मंडळी? मेकअप शिवाय बरं का. नैसर्गिकरित्या एखादी व्यक्ती सर्वात सुंदर कधी दिसते सांगा बरं? मी सांगू, जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या मनाप्रमाणे जगता येतं तेव्हा ती व्यक्ती अधिक सुंदर दिसते. कलेच्याच बाबतीत बघा ना, एखाद्या गायकाच्या हातात क्रिकेटची बॅट दिली आणि त्याला सांगितलं की तू आता यापुढे गायचं नाहीस, क्रिकेट खेळायचं, तर किंवा एखाद्या चित्रकाराकडून त्याचे चित्र काढण्याचे सगळे हक्कच काढून घेतले तर काय अवस्था होईल त्याची? मन मारून जगतील दोघं. आणि मन मारून जगणारी माणसं सुंदर दिसतीलच कशी? अगदी हीच संकल्पना आहे सवाई गंधर्व निर्मित, अभिजात प्रकाशित, आकाश भडसावळे आणि करण देसाई सादर करत असलेल्या पु ल देशपांडे लिखित, राजेश देशपांडे दिग्दर्शित सुंदर मी होणार या नाटकाची.